Today we are going to learn the basic proportionality theorem. Basic proportionality theorem यालाच मराठीमध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं म्हणतात आणि हेच आपण थोडक्यात नाव बेसिक प्रपोर्शनल थेरम सो बीपीटी असं देखील म्हणतो. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम दॅट इज बीपीटी. आता थेरमचं स्टेटमेंट काय पहा. थेरम याचं स्टेटमेंट असं आहे, विधान असं आहे, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. परत पहा, if a line parallel to a side of a triangle, याचा अर्थ समजून घ्या. if a line म्हणजे एखादी रेषा parallel to a side of a triangle, साइड ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला पॅरलल असेल. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला पॅरलल असेल अँड इंटरसेक्ट आणि छेदत असेल द रिमेनिंग साइड्स उरलेल्या बाजू इन द टू डिस्टिंक्ट पॉइंट्स दोन भिन्न बिंदूमध्ये, म्हणजे इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल देन तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. दॅट वी हॅव टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं पहा. द लाईन्स डिवाइड द साइड्स इन द सेम रेशो. त्या ज्या साइड्स आहेत त्या साइड्सना ती लाईन सेम रेशोमध्ये डिवाइड करते. आता हे पूर्णपणे पहा, आपल्याला असं म्हणता येईल, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल आणि उरलेल्या बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. दॅट लाईन्स डिवाइड द साइड्स इन द सेम रेशो. आता हा जो थेरम आहे, हा थेरम जो आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये निश्चितपणे प्रूव्ह दॅटसाठी विचारला जातो. प्रश्न असा असतो, प्रूव्ह दॅट म्हणतील आणि पुढे स्टेटमेंट देतील ॲज इट इज. स्टेटमेंट काय पहा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन द टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम रेशो. अशा पद्धतीने स्टेटमेंट देतील आणि आपल्याला प्रूव्ह करायसाठी सांगतील. तर पहिल्यांदा काय करायचं, वी हॅव टू ड्रॉ अ फिगर फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन. दिलेल्या माहितीवरून आपल्याला आकृती काढायची आहे. आता या भागामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. कशाची माहिती दिलेली आहे. अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल म्हणजे एक रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे. तर आपण तशी आकृती काढणार. सो आय हॅव ड्रॉन हियर अ ट्रायंगल एबीसी अँड लाईन एल विच इज पॅरलल टू साइड बीसी. म्हणून आपण एक त्रिकोण एबीसी काढलेला आहे आणि त्याच्या बीसी बाजूला एक समांतर रेषा काढलेली आहे, दॅट इज लाईन एल. अँड इंटरसेक्ट रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. आता ही लाईन एल या राहिलेल्या बाजूला उरलेल्या बाजूला कुठं छेदते तर पी मध्ये आणि क्यू मध्ये छेदते. इथे आपण पी आणि क्यू नावं दिलेली आहेत. आता ही जी आकृतीची माहिती आहे ती आपण लिहिणार, त्याला म्हणतो आपण गिव्हन. फर्स्ट पार्ट ऑफ थेरम इज गिव्हन. गिव्हन मध्ये काय करणार आपण, आकृतीची माहिती ते लिहिणार आहे. ट्रायंगल विच लाईन पॅरलल टू विच साइड म्हणजे काय की कोणत्या त्रिकोणामध्ये कोणती रेषा कोणत्या बाजूला समांतर आहे. आता हे आकृतीवर आपल्याला सांगता येईल कोणता त्रिकोण आहे. तर इन ट्रायंगल एबीसी लाईन एल पॅरलल साइड बीसी. इन ट्रायंगल एबीसी लाईन एल पॅरलल साइड बीसी अँड कुठे इंटरसेक्ट करते सांगा. अँड लाईन एल इंटरसेक्ट साइड एबी साइडला कुठे इंटरसेक्ट करते पहा. इन पॉइंट पी अँड साइड एसी ॲट पॉइंट क्यू. तर अशा पद्धतीने आपण आकृतीची माहिती लिहिलेली आहे. काय पहा, इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये लाईन एल पॅरलल साइड बीसी अँड लाईन एल इंटरसेक्ट साइड एबी ॲट पॉइंट पी अँड साइड एसी ॲट पॉइंट क्यू. अंडरस्टँड. दिस इज द गिव्हन. म्हणजे आपल्याला थेरम मध्ये दिलेली माहिती आहे, आकृतीची माहिती म्हणजे आपण गिव्हन मध्ये घेतलेली आहे. नेक्स्ट पॉइंट दॅट इज टू प्रूव्ह. टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं या स्टेटमेंटमध्ये. तर हा देन नंतरचा भाग आहे तो टू प्रूव्ह मध्ये आपण घेतो. देन द लाईन डिवाइड साइड्स इन द सेम रेशो. तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. ती रेषा म्हणजे कुठली रेषा, लाईन एल. आता लाईन एल मुळे या बाजूचे दोन भाग झाले पहा, एपी
अँड पी बी. त्याच पद्धतीने या दोन बाजूचे देखील दोन भाग झाले, ए क्यू आणि क्यू 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 सी. तर हे रेशो त्यांचे येतात ए पी अपॉन पी बी, हे रेशो समान असतात. त्यामुळं टू प्रूव्ह काय पहा, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. दिस इज टू प्रूव्ह. समजलं का टू प्रूव्ह? ओके. नाउ नेक्स्ट पार्ट दॅट इज कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला या आकृतीमध्ये थोडी रचना करावी लागेल हे आपल्याला विधान प्रूव्ह करण्यासाठी. सो पहिल्यांदा आपण कन्स्ट्रक्शन करून घेऊया. ड्रॉ सेक पी सी, पी आणि सी जॉईन करायचं आणि सेक पी सी काढायचं. ड्रॉ सेक पी सी अँड सेक बी क्यू. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन देखील आपल्याला लिहायचे. आता माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे इथंच पुढे लिहितो मी कन्स्ट्रक्शन. Construction draw sec PC and sec BQ. sec PC and sec BQ. आता आपल्याला प्रूफ बघायचं आहे या थेरमचं, म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार, या गिवन फिगरमध्ये दिलेल्या आकृतीमध्ये वरचा हा जो ट्रायंगल आहे आणि हा खालचा ट्रायंगल आहे डावीकडचा, या दोघांचा विचार करणार. म्हणजे ट्रायंगल ए पी क्यू आणि हा खालचा डावीकडचा ट्रायंगल बी पी क्यू, या दोघांचा विचार करणार. आता लक्षात घ्या, या दोन त्रिकोण विशिष्ट प्रकारचे आहेत. कसे आहेत पहा, ए पी क्यू ट्रायंगलचा हा जो पाया आहे ए पी आणि बी पी क्यू ट्रायंगलचा पाया बी पी हे एकाच रेषेमध्ये आहेत. या दोन्ही ट्रायंगलचे बेस आर इन सेम लाईन आणि रिमेनिंग पॉइंट राहिलेला शिरोबिंदू आहे क्यू, तो कॉमन आहे. एपी क्यूचा पण क्यू हा शिरोबिंदू आहे आणि बीपी क्यूचा पण क्यू शिरोबिंदू आहे. म्हणजे बेस आर इन सेम लाईन, पाया एकाच रेषेमध्ये आहेत आणि रिमेनिंग व्हर्टेक्स इज कॉमन. राहिलेला बिंदू जो आहे शिरोबिंदू आहे तो सामायिक आहे. असे जर दोन त्रिकोण असतील तर त्या त्रिकोणांची उंची समान असते हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे हे जे दोन त्रिकोण आहेत, नेमली नाव काय त्यांची, ए पी क्यू आणि ट्रायंगल बी पी क्यू, या दोघांचा विचार करणार आहे आपण. आणि हे कसल्या प्रकारचे त्रिकोण आहेत, तर सेम हाईट असणारे समान उंचीचे दोन त्रिकोण आहेत. त्यांचा पहिल्यांदा आपण इथे विचार करतोय प्रूफमध्ये. तर लिहूया, इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल बी पी क्यू, या दोघांच्या मध्ये. आता हे दोन ट्रायंगल आहेत, तर मी सांगितलं तुम्हाला की समान हाईटचे आहेत आणि आपल्याला माहिती आहे तर ट्रायंगल समान हाईटचे असतील तर त्यांचा एरियांचा रेशो कशाच्या प्रमाणात असतो, तर बेसच्या प्रमाणात असतो, पायाच्या प्रमाणात असतो. therefore we can write area of triangle APQ upon area of triangle BPQ is equal to APQ चा बेस कुठला आला, AP. AP अपॉन BPQ चा बेस आहे BPQ चा PB. AP अपॉन PB, त्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. याला कारण देऊया इक्वल हाईट ट्रायंगल्स किंवा ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. कंसात आपण रिझन देऊया ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट, किंवा थोडक्यात लिहितो मी इक्वल हाईट ट्रायंगल. इक्वल हाईट ट्रायंगल, दिस इक्वेशन फर्स्ट. नाउ कन्सिडर टू अनदर ट्रायंगल. दुसरे दोन त्रिकोणाचा विचार करूया. सेम हा वरचा ट्रायंगल आहे तसा आणि उजवीकडचा खालच्या रेषेमधले उजवीकडचा इन ट्रायंगल ए पी क्यू, ट्रायंगल सी क्यू पी, यांचा देखील बेस एकाच रेषेमध्ये आहे आणि पी हा कॉमन व्हर्टेक्स आहे. या दोघांची देखील हाईट समान असणार आहे. आता आपण यांचा विचार करूया. सांगा नाव, इन ट्रायंगल ए पी क्यू
and triangle CQP. या दोघांचा विचार करतोय. हे देखील इक्वल हाईट ट्रायंगल आहे, त्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CQP इज इक्वल टू बेसचा रेशो एवढा AQ अपॉन QC. AQ अपॉन QC याला इक्वेशन नंबर 2 देतोय. आणि याला कारण देखील आहे तसं पहिलं ट्रायंगलला दिलेलं काय, इक्वल हाईट ट्रायंगल. इक्वेशन दिस इक्वेशन सेकंड. तर सेकंड इक्वेशन कसाला पहा, या दोन ट्रायंगलचा विचार केला APQ आणि CQP यांचा देखील एरियांचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CQP इज इक्वल टू AP अपॉन QC. दिस इज इक्वेशन सेकंड बिकॉज इक्वल हाईट ट्रायंगल. नाउ आपण आता या खालच्या दोन त्रिकोणांचा विचार करणार. इन ट्रायंगल BPQ आणि ट्रायंगल CQP. हे दोन्ही ट्रायंगल आहेत, हे दोन समांतर रेषेमध्ये स्थित आहेत, कारण BCला लाईन L पॅरलल आहे. या दोन पॅरलल लाईन आहेत आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट असणार हे दोन त्रिकोण आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की जर दोन समांतर रेषेमध्ये स्थित असणारे ट्रायंगल असतील तर त्यांची उंची समान असते. म्हणजे BPQ ट्रायंगल आणि CQP ट्रायंगल या दोघांची हाईट समान आहे, बिकॉज these two triangles are accommodated in two parallel lines. आणि बेस, त्या दोघांचा बेस पहा PQ हा कॉमन बेस आहे. BPQचा देखील बेस PQ आहे आणि CQPचा देखील बेस PQ आहे. म्हणजे these triangles are of equal height and common base. म्हणजे हे दोन ट्रायंगल आहेत ते इक्वल हाईट आणि कॉमन बेसचे आहेत. त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की जर दोन ट्रायंगल इक्वल हाईट आणि कॉमन बेस असतील, उंची आणि पाया जर समान असेल दोन त्रिकोणांचा, तर त्यांची एरिया समान असतात. देअरफॉर बट म्हणूया, पण हे जे दोन ट्रायंगल आहेत, नाव सांगा, इन ट्रायंगल BPQ आणि ट्रायंगल CQP यांचे एरिया समान आहेत. त्यामुळे येणार काय सांगा, बट एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CQP. याला नंबर आपण 3 देणार. याला कारण काय सांगा, इक्वल हाईट अँड कॉमन बेस. Equal height and common base triangle. Now observe these equations first, second, third. 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबरच्या इक्वेशनचा विचार करूया. आपण पहिल्यांदा 1 आणि 2 चा विचार करूया. इन इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ऑब्झर्व द LHS. डाव्या बाजूचं आपण निरीक्षण करूया. पहा, डावी बाजू पहिल्या इक्वेशनची आहे एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ, आणि ही दुसऱ्याची डावी बाजू आहे. डाव्या बाजूचा अंश सारखा आहे, APQ एरिया ऑफ ट्रायंगल APQ एरिया ऑफ ट्रायंगल APQ, आणि छेद जो आहे एरिया ऑफ ट्रायंगल BPQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल CQP हे समान आहेत. छेद समान आहेत असं आपण सांगतोय इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 3 काय पहा, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CQP. म्हणजे पहिल्याचा इक्वेशनच्या डाव्या बाजूचा छेद आणि दुसऱ्या इक्वेशनच्या डाव्या बाजूचा छेद समान आहे. छेद समान आहेत असं आपण सांगतो इक्वेशन 3 मध्ये, आणि अंश समान दिसत आहेतच, म्हणजे अंश आणि छेद समान आहेत असं आपण सांगतोय. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड या तिघांच्यावरून आपण काय सांगू शकतो, अंश पण समान आहेत आणि छेद पण समान आहेत. म्हणजे हे दोन्ही बाजू आहे डाव्या बाजू ते समान आहेत असं आपण सांगू शकतो. दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल APQ is upon area of triangle BPQ is equal to area of triangle APQ upon area of triangle
CQP हे आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड वरून त्याला नंबर देऊया. दॅट इज इक्वेशन नंबर 4. आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड 4 या तिघांचा विचार करणार आपण, 1, 2 आणि 4चा. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड 4 पहा, आपण 4 इक्वेशनमध्ये काय सांगतोय, पहिल्या इक्वेशनची डावी बाजू आणि दुसऱ्या इक्वेशनची डावी बाजू समान आहे. डाव्या बाजू समान आहेत असं आपण सांगतो इक्वेशन 4 मध्ये, म्हणजे आपल्याला उजव्या बाजू समान घेता येतील. Therefore from equation first, second and 4 we can write, चौथ्या इक्वेशन मध्ये सांगतो ना आपण डाव्या समान आहेत म्हणजे उजव्या समान घेणार, AP upon PB is equal to AQ upon QC. हे आपल्याला मिळालं. आता हेच आपल्याला प्रूव्ह करायचं बा 2 प्रूव्ह मध्ये AP upon PB is equal to AQ upon QC. तर या पद्धतीनं इथं आपला थेरम प्रूव्ह झालेला आहे. आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे तसं स्टेटमेंट रिलेटेड थेरम आपण आयदर स्टेटमेंट लिहिलेलं आहे. अंडरस्टँड? ओके. सी द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे हा जो आहे कॉन्व्हर्स आहे म्हणजे व्यत्यास आहे. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा व्यत्यास आहे. बीपीटीचा हा कॉन्व्हर्स आहे, व्यत्यास आहे. काय त्याचं स्टेटमेंट पहा. स्टेटमेंट इज गिवन. स्टेटमेंट काय दिले पहा. इफ अ लाईन डिवाइड्स एनी 2 sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third side. म्हणजे काय, जर एखादी रेषा ट्रायंगलच्या 2 साईडला सेम रेशोमध्ये डिवाइड करत असेल, देन दॅट लाईन पॅरलल टू थर्ड साईड. म्हणजे इथं पहा आपल्याला बीपीटी मध्ये काय दिलं होतं, लाईन पॅरलल असेल तर ती सेम रेशोमध्ये डिवाइड करते. आणि त्याच्या उलट या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की जर सेम रेशोमध्ये डिवाइड करत असेल, इफ अ लाईन डिवाइड्स 2 sides इन द सेम रेशो, देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट लाईन इज पॅरलल टू थर्ड साईड. तर in this figure, I have drawn a triangle ABC and line L divides side AB at point P and side AC at point Q. From figure, line L intersect side AP side AB at point P and side AC at point Q, such that कशी छेदते तर हे रेशो समान येतात. दॅट मीन्स AP अपॉन PB is equal to AQ upon QC. Then we can write line L parallel side BC and L parallel side BC. Okay.